नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये या ठिकाणी बऱ्याच जाहिराती सुटलेल्या आहेत. तर हे जाहिरात क्रमांक 21/2025 ते 46/2025 पर्यंतचा आहे. यामध्ये आपण विविध विषयातील जागा बघणार आहोत. टोटल या ठिकाणी संख्या आहे 187 पदांची. यामध्ये बघा विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ, तसेच विविध अतिविशेषकृत विषयातील सहयोगी प्राध्यापक गट अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ मधले पद आहेत. 187 पद आहेत. सर्वात आधी आपण विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट अ 162 पदे या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये बघा जाहिरात क्रमांक 21/2025 मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र एकूण पद या ठिकाणी 8 आहेत. 6 पदे जे आहेत ते सर्वसाधारण आणि 2 या ठिकाणी महिलांसाठी आहेत. या ठिकाणी प्रत्येक ॲडव्हर्टाइजमध्ये जे पद या ठिकाणी आरक्षणात दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार चेक करून घ्या. त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 22/2025 रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक या ठिकाणी दिलेला आहे. टोटल पद जे आहेत ते 6 आहेत आणि 6 सर्वसाधारण मध्ये येतात. त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 23/2025 शरीर क्रियाशास्त्र दिलेले आहे. 8 पदे आहेत आणि 8च्या 8 या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत. जाहिरात क्रमांक 24/2025 नैत्र शल्य चिकित्सा शास्त्र या ठिकाणी 3 पदे आहेत आणि 3च्या 3 या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत. त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 25/2025 औषधशास्त्र 10 पदे आहेत. 8 सर्वसाधारण 2 महिलांसाठी आहेत या ठिकाणी. त्यानंतर बघा 26/2025 जाहिरात क्रमांक जीव रसायनशास्त्र 8 पदे आहेत, त्यापैकी 7 सर्वसाधारण 1 महिलांसाठी आहे. त्यानंतर बघा 27/2025 औषध वैद्यक शास्त्रमध्ये 22 पदे आहेत, 17 सर्वसाधारण आणि 5 महिलांसाठी आहेत. त्यानंतर बघा 28 या ठिकाणी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र आहे. 8 पदे आहेत टोटल या ठिकाणी. 3 पदे हे या ठिकाणी सर्वसाधारण आणि 5 महिलांसाठी आहेत. एकूण या ठिकाणी बघा 22 पदांपैकी वरील 1 पद हे दिव्यांगांसाठी, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा 29/2025 या ठिकाणी शल्य चिकित्सा शास्त्राच्या 21 पदे आहेत, त्यापैकी 10 पदे हे सर्वसाधारण आणि 11 पदे हे महिलांसाठी आहेत. त्यापैकी सुद्धा या ठिकाणी 21 पदांपैकी 1 पद हे दिव्यांगांसाठी आहे. जाहिरात क्रमांक 30/2025 बालरोग चिकित्सा शास्त्र एकूण पदे 9 दिलेली आहेत. 5 सर्वसाधारण आणि 4 या ठिकाणी महिलांसाठी आहेत. त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 31/2025 शरीर रचनाशास्त्र दिलेले आहे. 8 पदे जे आहेत ते टोटल आहेत. 7 सर्वसाधारण 1 महिलांसाठी आहे. तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करून तुम्ही कास्टनुसार तुमचे पद बघू शकतात. या ठिकाणी बघा 32 क्रमांक जाहिरात 2025 मनोविकृतीशास्त्र 7 पदे आहेत. 5 पदे हे सर्वसाधारण आणि महिलांसाठी 2 पद आहे. त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 33 अस्थि व्यंगोपचार शास्त्र 6 पदे टोटल, 4 पदे सर्वसाधारण 2 महिलांसाठी. जाहिरात क्रमांक 34/2025 त्वचा व गुप्तरोगशास्त्र टोटल 2 पदे आहेत, 1 सर्वसाधारण 1 महिलांसाठी आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जाहिरात क्रमांक 35/2025 बधिरीकरण शास्त्र टोटल 18 पदे आहेत. 14 या ठिकाणी सर्वसाधारण, 4 पदे महिलांसाठी. जाहिरात क्रमांक 36/2025 या ठिकाणी विकृतीशास्त्र 18 पदे टोटल आहेत. 16 पदे या ठिकाणी सर्वसाधारण, 2 पदे या ठिकाणी महिलांसाठी. त्यानंतर बघा विविध अतिविशेषकृत विषयातील सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट मध्ये 25 पदे आहेत पुढची. त्यामध्ये जाहिरात क्रमांक 37/2025 मूत्र शल्य चिकित्सा शास्त्र 4 पदे सर्वसाधारण मध्ये आहेत. जाहिरात क्रमांक 38/2025 सुगठन शल्य चिकित्सा शास्त्र 4 पदे या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत. जाहिरात क्रमांक 39/2025 नवजात अर्भकशास्त्र 2 पदे या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये. जाहिरात क्रमांक 40/2025 हृदयरोग चिकित्सा शास्त्र 3 पदे सर्वसाधारण मध्ये. जाहिरात क्रमांक 41/2025 मज्जातंतू चिकित्सा शास्त्र 3 पदे या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत. जाहिरात क्रमांक 42/2025 अंतस्रावी विकारशास्त्र 1 पद जे आहे ते या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहे. त्यानंतर जाहिरात क्रमांक 43/2025 नेफ्रॉलॉजी आहे, 2 पदे आहेत, दोन्ही सर्वसाधारण आहेत. जाहिरात क्रमांक 44 या ठिकाणी मज्जातंतू शल्य चिकित्सा शास्त्र 2 पदे आणि दोन्ही सर्वसाधारण. जाहिरात क्रमांक 45/2025 बालरोग शल्य चिकित्सा शास्त्र 1 पद आहे, तेही या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये. आणि जाहिरात क्रमांक 46/2025 उरह शल्य चिकित्सा शास्त्र 3 पदे आहेत आणि तिन्ही या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये आहेत. या ठिकाणी अर्ज जो सादर करायचा आहे त्याचा तारीख आहे या ठिकाणी 21 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत आहे. 10 एप्रिल पर्यंत तुम्ही ऑनलाईन शुल्क भरू शकतात आणि 15 एप्रिल पर्यंत चलनाद्वारे या ठिकाणी. त्यानंतर बघा या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे, पात्रता दिली आहे आणि वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या कास्टनुसार वयोमर्यादा बघून घ्या. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव दिलेला आहे. या ठिकाणी विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक संवर्गाकरिता. तर या ठिकाणी बघा त्याच्या पोस्ट नेम आणि सब्जेक्ट दिलेले आहेत आणि समोर या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यासमोर एक्सपिरियन्स सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या या ठिकाणी असणाऱ्या पोस्टची किंवा सब्जेक्टची रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर बघा शुल्क रुपये या ठिकाणी अराखीव खुला प्रवर्गासाठी 719 रुपये आहे आणि
मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकसाठी 449 रुपये आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा हे पद सुटलेले आहेत, जे 187 पदांची भरती आहे. यामध्ये जाहिरात क्रमांक 21 ते 46 जाहिरातीचा या ठिकाणी तपशील दिलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जाहिरात क्रमांक 47/2025 आहे. यामध्ये अधिष्ठाता, डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ मध्ये आहे. 10 पदे दिलेली आहेत टोटल या ठिकाणी. त्यापैकी 8 पदे हे या ठिकाणी सर्वसाधारण आणि 2 महिलांना आहेत. बाकी तुम्ही या ठिकाणी आरक्षणाचा तपशील बघू शकतात. 21 मार्चला सुरू होत आहे, 10 एप्रिलला संपणार आहे. 10 एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरू शकतात. त्याच पद्धतीने 15 तारखेपर्यंत तुम्हाला चलनाद्वारे शुल्क भरण्याला सुविधा आहे. या ठिकाणी पण बाकीचे जे क्रायटेरिया आहेत ते ॲज इट इज आणि सेम आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी निघालेल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून. तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करा. आणि अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.